सरांना माहीतच नव्हतं त्यांना शुगर 11 पर्यंत शुगर पोहोचली. सरांना काही फिजिकल जाणवत नाही, काही युरिनेशन पण नव्हतं, जे सिम्पटम्स जे होते ते पण नव्हते. हे एक आश्चर्याची गोष्ट असते, म्हणजे ते सिम्पटम्स फक्त दाताच्या सिम्पटम्समुळे त्यांना शुगर आहे हे त्यांना कळलं. त्याच्या आधी तुम्हाला माहित नव्हतं. आपल्या सोबत विनोद जाधव सर आहेत. हे सरच आहेत ऍक्च्युली. हे स्कूलमध्ये टीचर आहे. सरांना पायरिया नावाचा डिसीज झाला. आता पायरिया नावाचा डिसीज जो असतो, त्या पायरिया नावाचा डिसीज म्हणजे काय असतं, तुमचं म्हातारपण. सिम्पल म्हणजे जे म्हातारपण येतं ते 60व्या वर्षात आलं तर व्यवस्थित म्हातारपण, बट तेच म्हातारं तुम्हाला 25, 26 किंवा 40व्या वर्षामध्ये आलं तर ते ॲबनॉर्मल होऊन जातं. त्याप्रमाणे पायऱ्या जे आहे ते दाताचं म्हातारपण ते वयाच्या लवकर येतं, म्हणजे खूप वेळा. त्याच्यासाठी मेन गोष्ट काय असते, डायबिटीस, शुगर ॲज वेल ॲज व्हिटॅमिन डी. तुमचं व्हिटॅमिन डी किती होतं सर? रिपोर्टला होतं. व्हिटॅमिन डी पण कमी होतं ना तुमचं? सरांचं व्हिटॅमिन डी 12च्या आसपास होतं माझ्या मते. आणि शुगर किती होती तुमची? शुगर 283 फास्टिंग. 283 फास्टिंग. आणि पोस्ट प्रँडल 400 450. तर पोस्ट प्रँडल सरांची 450 शुगर होती, म्हणजे HbA1c 10च्या वर. 11.2 HbA1c होतं त्यांचं. तर हे दोन फॅक्टर्स कॉम्बिनेशनमध्ये, व्हिटॅमिन डी आणि डायबिटिक, हे दोन फॅक्टर्स कॉम्बिनेशनमध्ये त्यांच्या दाताची हाड त्यांनी खराब केली. आणि एकदम यंग वयात सरांचे तुमचे दात हालत किती दिवसापासून होते असे सगळे? 4-5 वर्ष तुम्ही हलणारे दात वापरले. तर 5 वर्ष सर रेटत होते हलणारे दात. इम्प्लांटचे चार्जेस जास्त आहे म्हणून. ठीक आहे. तर सरांचं मेन आलं, सरांचं कन्सर्न हे होतं की इम्प्लांट सक्सेसफुल असायला पाहिजे, ॲज वेल ॲज त्यांना टेम्पररी दात पाहिजे. बिना दात ते शाळेत जॉब सुद्धा नाही करू शकत. त्यांनी 10 दिवस सुट्टी घेतली होती. सरांचं शुगर कंट्रोल करायसाठी आम्ही 1 महिना थांबलो. किती दिवस थांबलो? 1 महिना शुगर कंट्रोल करायसाठी थांबलो. आता तुम्ही गोळ्या चालू केल्या ना, तुम्हाला माहितच नव्हतं शुगर आहे म्हणून? सरांना माहितच नव्हतं त्यांना शुगर 11पर्यंत शुगर पोहोचली. सरांना काही फिजिकल जाणवत नाही, काही युरिनेशन पण नव्हतं, जे सिम्पटम्स जे होते ते पण नव्हते. हे एक आश्चर्याची गोष्ट असते, म्हणजे ते सिम्पटम्स फक्त दाताच्या सिम्पटम्समुळे त्यांना शुगर आहे हे त्यांना कळलं. त्याच्या आधी तुम्हाला माहित नव्हतं. तर कारण की समजा कधी पण एक गोष्ट आम्ही लक्षात घेतो, जेव्हा यंग एजमध्ये दात जातात ॲबनॉर्मल रिझनमध्ये, इन्व्हेस्टिगेशन मस्ट असतात. खूप लोक त्या इन्व्हेस्टिगेशनला घाबरतात, पण ते का झाले, का होऊन राहिलं, याचं रिझन आपल्याला सापडलं तर त्याचं सोल्युशन आपण करू शकतो. कारण की एवढ्या मोठ्या इच्छात सुद्धा, म्हणजे इतक्या शुगरमध्ये सुद्धा आणि व्हिटॅमिन डी कमीमध्ये आपण इम्प्लांट जरी टाकले तरी ते फेल व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पहिले व्हिटॅमिन डी ब्लडमधलं व्यवस्थित लेवलवर आणायचं, शुगरवर लेवल आणायचं, हे इम्प्लांट टाकायच्या आधी आपल्याला करणं गरजेचं असतं. सरांचं सगळं केल्यानंतर सरांचे 6 इम्प्लांट टाकले. एक्सरेकडे घेतले, परफेक्ट आहे की नाही ते बघितलं आपण. तेव्हा एक्सरे घेतले, एकाची पोझिशन चेंज केली, बरोबर आहे. सरांचं इथं आमचं इनहाऊसच एक्सरे होतो. इनहाऊस सरांचा परत एक्सरे केला, एकाची पोझिशन थोडी चेंज केली आणि सरांचं माप घेऊन सरांना टेम्पररी दात दिला होता. सर आता 3 महिने आता टेम्पररी दात, पहिले खूप लोक डायरेक्ट परमनंट दात देतात इम्प्लांटवरती, पण मी त्याच्या फेवरमध्ये नसतो. कारण की दात निघाल्यानंतर हड्डी श्रिंक होते आणि हड्डी कडक होते. आता 3 महिने तुमची हाड श्रिंक होईल, तर ह्या गॅप्स जे आहे ना दातामधल्या, ह्या वाढतील, हिच्यात अन्न फसेल. पण ही पूर्ण श्रिंकेज 3 महिन्यात कम्प्लीट होईल. मग 3 महिन्यानंतर आपण जे दात बनवू परमनंट फायनल, त्याच्या आतमध्ये गॅप नाही राहणार, ते अन्न नाही फसणार. दुसरी गोष्ट अशी असते की त्या 3 महिन्यात तुमच्या इम्प्लांटला, हाडाला इम्प्लांट सुद्धा एकदम जुळतं 100%. आणि ते एकदा जुळलं की आपल्याला काही फरक नाही पडत. 3 महिने बोन हिलिंग 3 महिने घेते. कधी पण कोणतंही बोनचं हिलिंग जे असेल ते 3 महिन्याच्या आधी होऊ शकत नाही. कोणी काही क्लेम करो, बोन फिजिओलॉजी ह्युमन कॅनॉट चेंज. व्हॉट एव्हर वी डू टिल डेट, टेक्नॉलॉजी इज नॉट अवेलेबल टू चेंज दॅट फिजिओलॉजी. 3 महिन्याची. थँक्यू व्हेरी मच. सरांना टेम्पररी दात दिले, सरांचे स्माईल बघून घ्या.